हा आमचा रुटीनचा भाग आहे. तशीच ही बैठक आहे. नॅचरली बैठकीमध्ये संघटन स्ट्रॉंग करणे, संघटन स्ट्रॉंग करताना फक्त पॉलिटिकली नाही, कारण आमचा बेसिक जो संस्कार आहे तो अंत्योदयाचा आहे. आमचा जे मूळ गाभा आहे भारतीय जनता पार्टीचा तो बेसिकली सेवा देण्याचा आहे, अंत्योदयाचा आहे. आणि देशामध्ये हा आम्ही जो संकल्प आहे तो आमच्या राजकीय पावलं आम्ही जेवढी भक्कम उचलतोय तेवढी सामाजिक पावलं सुद्धा भक्कम उचलली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे. आणि त्याच्यावर आम्ही खूप चांगली चर्चा झाली, मोठी बैठक झाली. आणि ते आता पक्षांतर्गत विषयांवर, अनेक विषयांवर, सकारात्मक विषयांवर चर्चा झाली. 5 राज्यातील निवडणुका बेसिकली निवडणुका लढण्यामध्ये सुद्धा आता भारतीय जनता पार्टीचा आपला एक हातखंडा आहे. आणि निवडणुका लढत असताना आता जसं मी मध्य प्रदेशची प्रभारी आहे तर मी मध्य प्रदेशमध्ये जाते. परवाच्या दिवशी खंडवामध्ये तिथे निवडणूक चालू आहे. 3 विधानसभा लोकसभाच्या ठिकाणी मी प्रचाराला जाणार आहे. प्रत्येकाला आपले आपले विभाग दिलेले आहेत, त्यामुळे त्याची जनरल चर्चा करण्याची आवश्यकता नाही. त्याचे इन्चार्ज आणि ते लोक तिथे चर्चा करतात. नॅचरली निवडणुकीची जोरात तयारी चालू. स्थानिक केवळ म्हणजे महाराष्ट्र असेल, यूपी असेल, ओबीसी समाज आणि त्याच्यामध्ये पण मग आपल्याकडे धनगर समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल, आरक्षणाचा मुद्दा पण तुम्ही घेतला होता. तर अशा मुद्द्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय स्ट्रॅटेजी बनते का? कारण यूपीमध्ये पण ती समज मध्य प्रदेशमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या ओबीसीला जे आरक्षण मिळालेलं होतं ते ओबीसीचं आरक्षण 50% वर झालं होतं. 50% वरचं ओबीसीचं आरक्षण रद्द होईल अशी शंका असताना सर्वच्या सर्व आरक्षण रद्द झालं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये तीव्र संताप आहे. त्याच्यावर आम्ही राजकीय भूमिकेतून, सामाजिक भूमिकेतून वेळोवेळी बोललोय. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण जे दिलेलं होतं ते सुद्धा रद्द झालेलं आहे. मराठा समाजाच्या समोरही मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर असंतोष महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांमध्ये काही राज्यांनी आपापल्या लेवलवर निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांच्या राज्याच्या एकूण परिस्थितीप्रमाणे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा आहे. शेवटी घटना, देशाचे आणि राज्याचे अधिकार फार क्लिअर आहेत. त्याच्याप्रमाणे काही निर्णय आणि बदलत्या काळाप्रमाणे काही दुरुस्त्या घटनांमध्ये किंवा ॲडिशन घटनांमध्ये, दुरुस्ती म्हणणार नाही मी, काही अमेंडमेंट्स या करता येतात असेंब्ली लेवलवर, तर त्या करायला पाहिजे. नाही, मला त्याची कल्पना नाही, मी त्याच्यात नाही. पण हरकत नाही, कोणी ना कोणी सहकार्याच्या मुद्द्यावर सहकार्य करायला असेल तर त्याची चांगलीच गोष्ट, स्वागतच आहे. राज्यामध्ये सहकाराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सहकार अडचणीत आहे राज्यामध्ये, कारण बऱ्याच कारखान्यांना दुष्काळामुळे फटका बसलेला असल्यामुळे, मी स्वतःही त्याच्यातला एक भाग आहे. माझाही कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऊसगाळप करत असताना शेतीवर आधारित उद्योगांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव जसे आपण वाढवतो तसं साखरेच्याही भावांविषयी निर्णय घेणं, इथेनॉलच्या भावाविषयी निर्णय घेणं. कारण शेवटी तुम्ही जेव्हा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री चालवता तेव्हा आपण शेतकऱ्यांना समोर ठेवून निर्णय घेतो, पण त्याचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये जर आपण नफा नाही मिळू शकला तर ते इंडस्ट्री पूर्णपणे नुकसानात जाते आणि पर्यायाने शेतकरी पण सफर करतो. आज परिस्थिती साखर कारखानदारीची थोडीशी अशीच आहे. वेळोवेळी आम्ही तेव्हा निर्णय घेतले. नितीन गडकरी साहेबांनी खूप मदत केली त्यावेळी. त्यांनी आम्हाला साखरेचे भाव स्थिर ठेवण्यामध्ये, इथेनॉलमध्ये भाव वाढवण्यामध्ये, इथेनॉलवरचे टॅक्सेशन कमी करण्यामध्ये खूप चांगले निर्णय घेतले. ते सुद्धा सहकारामध्ये त्यांना खूप अभ्यास आहे आणि त्यांचा सुद्धा योगदान बऱ्याच वेळा खूप चांगलं मिळतं. ॲक्च्युली अमितभाई शहा हे सहकार खात्याचा कार्यभार सांभाळल्यापासून माझा त्यांचं काही भेट झालेली नाही किंवा मी म्हणजे सहकार्याचा सर्व अभ्यास आहे असंही नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच काही प्रपोजल आणलं असेल. मला जर वैयक्तिक विचारलं तर जे नुकसानीत कारखाने आहेत त्यांच्या बाबतीत भूमिका घेऊन कारखाना चालू राहायला पाहिजे. नुसत्या निवडणुकांसाठी कारखाना नसून तो शेतकऱ्यांसाठी आहे. कॉपरेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये सुद्धा काही बदल आणले तर कारखाने चालू राहतील, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि राजकीय हस्तक्षेप कमी होतील. मी दिल्लीत आहे, शिरसाळ्याच्या सभेवर बाईट देऊ शकत नाही. महागाई वाढते, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेलचे भाव वाढत आहेत, विमानाच्या इंधनापेक्षाही
राष्ट्रीय सचिव आहात. मी राष्ट्रीय सचिव आहे, त्यामुळे मी संघटनेपुरतं बोलू शकते आणि महाराष्ट्राची मंत्री झाल्यामुळे महाराष्ट्राच्या विषयावर बोलू शकते. आज राष्ट्रीय सचिव म्हणून मला असं वाटतं की या महागाईवर तोडगा निघाला पाहिजे, कारण महागाई नसली पाहिजे, सामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजे, असंच प्रधानमंत्र्यांचं ध्येय आहे आणि लवकरच त्याच्यावर तोडगा निघेल. साखर जो संपूर्ण जो गट आहे त्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या अनेक समस्या आहेत. काय वाटतं की हा या जे लगातार आधी चौथ्यांदा याच विषयावरती बैठक होत आहे, समस्या का निराकरण होत नाही? साखर उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो नकारात्मक आहे असं माझं मत आहे. का साखर उद्योगावर कदाचित काही लोकांनी साखर उद्योगाला अशा पद्धतीने हाताळलंय की त्यामुळे नकारात्मकता झाली असेल, पण मला असं वाटतं की अनेक उद्योग आहेत या देशामध्ये जे उद्योग अडचणीत आल्यानंतर वेगवेगळे उद्योगपती ते टेकओव्हर करतात, वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांना त्यांना मदत मिळते. तर साखर उद्योगाकडे पण तशाच दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे. साखर उद्योगावर झालेला कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी त्याच्यावर व्याज वगैरे माफ केलं पाहिजे. सरकारने ज्या गॅरंटी घेतलेली कर्जाची त्याची गॅरंटी सरकारने घेतली पाहिजे, कारण शेवटी साखर उद्योग हा पैसा देतो तो शेतकऱ्यांपर्यंत जातो, तो पैसा यंत्रणांपर्यंत जातो आणि साखर उद्योग फार मोठा टॅक्स हा सरकारला भरतो. आज आमची अडचण अशी झाली की आम्ही इतके लॉसमध्ये आहोत की आम्ही टॅक्स वगैरे भरण्यासाठी सुद्धा आम्हाला अडचण येते. तर असे लॉसमधले युनिट आहेत जे जेन्युइनली दुष्काळामुळे आणि कुठल्याही आर्थिक अफरातफरी न करता लॉसमध्ये, हे युनिट जगवण्यासाठी सरकारने पॅकेज दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये आता चर्चा चालू आहे, राजकारण चालू आहे. ज्या धाडी पडल्या जात आहेत किंवा शुगर फॅक्टरीज किंवा गैरमार्गाने घेतलेल्या आहेत, काय वाटतंय, कारण तुम्ही पण त्या क्षेत्रामधला आहात आणि साखर कारखानदारीचा वापर वेगळ्या राजकारणासाठी केला गेलाय का? कोणाला जर वेगळा वापर करायचा असेल तर तो साखर कारखानदारीचा वापर करायसाठीच थांबले असं नाही, ते कापड दुकानाचा सुद्धा वाईट वापर करू शकतात. वाईट वापर करणारा व्यक्ती कशाचाही वाईट वापर करू शकतो. त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे सरकारचं आणि प्रशासनाच्या त्या व्यवस्थांचं कर्तव्य आहे. त्याचा या गोष्टीशी संबंध नाही आहे साखर उद्योगाशी. चुकीच्या पद्धतीने केलेल्याला हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम आहेत असं मला वाटतं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर अशा प्रकारच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते म्हणतात की जाणून बुजून केलं जाते केंद्र सरकारकडून. केंद्र सरकार ईडी, सीबीआय याशिवाय इतर ज्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा गैरवापर करतायत आणि राज्यातलं सरकार मिसळग्रस्त होईल यासाठी या प्रकारच्या धाडी टाकण्याचा असा आरोप. हे मला योग्य वाटत नाही, हे त्यांचं स्टेटमेंट. ते सहकार्य करतायत चौकशीला असं दिसतंय याच्यावर. कष्ट आहेत. ऊसतोड कामगार महामंडळ 5 वर्षापूर्वी घोषित केलं होतं, 5 नाही आता 2014 मध्ये, ते किमान तेव्हा कार्यान्वित होऊन गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, त्या पद्धतीने झाल्या नाही. मी त्या खात्याचे मंत्री नव्हते, पण मी त्याच्यामध्ये सूचना देण्यासाठी होते, कारण ऊसतोड कामगारांच्या नेतृत्व मी करते. मुंडे साहेबांनी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलं. आता त्यांची नोंदणी होते, हे एक खूप मोठं सकारात्मक पाऊल आहे. हा असंघटित कामगार आहे आणि या कामगाराचं जीवन सगळ्यात कष्टदायी जीवन आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासाठी योजना झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची, राहण्याची सोय ही सुद्धा झाली पाहिजे, त्यांच्या आरोग्याची सोय झाली पाहिजे आणि त्यांच्या विमा उतरवला व्यवस्थित गेला पाहिजे आणि त्यांना जिथे राहतात तिथे बेसिक म्हणजे माणसाला आवश्यक अशा सुविधा त्यांना दिल्या गेल्या पाहिजे. मी आता 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त ऊसतोड कामगारांच्या गाठीभेटीचा दौरा लावणार आहे, कारण माझ्याही सरकारच्या काळात ऊसतोड कामगारांचे 2 संप झाले. त्याच्यामध्ये लवादाच्या माध्यमातून त्यांचं जे मानधन आहे ते वाढवण्यासाठी आम्ही खूप चांगले निर्णय घेऊ शकलो. पण हा ऊसतोड कामगार हा सगळ्यात कष्टकरी वर्ग आहे. त्यांना अजून उत्थान करण्यासाठी मला वाटतं एक पिढी जाईल तेव्हा त्यांची पुढची पिढी सुधारेल. कारखानदार आणि सरकार मिळून अपेक्षित आहे. केंद्राची आणि राज्याची मदत ह्याचे निकष खूप क्लिअर ठरलेले आहेत.
बेसिक राज्य सरकारचं महत्त्वाचं कर्तव्य आहे, कारण ह्या अशा गोष्टींवर राज्य सरकार हे पालक आहे डायरेक्ट त्या लोकांचं, शेतकऱ्यांचं. राज्य सरकारने मदत केली, आम्ही त्याच्यावर बऱ्याच वेळा आवाज उचलला आणि मला वाटतं राज्य सरकारने मदत केल्यावर मी त्यांचं अभिनंदन केलं. मदत हवी तशी नसली तरी मदत मिळाली, आता ती अकाउंटमध्ये जावी अशी अपेक्षा आहे. नक्की केंद्र सरकार ह्याच्यामध्ये संवेदनशील पावलं उचलेल. थँक्यू. यावेळची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यामध्ये सहकाराचे प्रश्न हे प्रलंबित असल्यानं सहकार अडचणीत असल्याचं विधान पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे. माझाही कारखाना हा अडचणीत आहे असं देखील त्या म्हणतायत. इतकंच नाही तर महागाईवर तोडगा निघायला हवा असं विधान पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे. राज्य सरकारकडून हवी तशी मदत मिळाली नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेलं आहे. तर येत्या डिसेंबरमध्ये ऊसतोड कामगारांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं देखील पंकजा मुंडे म्हणतात.